नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नीटचा फॉर्म कसा भरायचा ए टू झेड सर्व प्रोसेस आपणास यामध्ये सांगणार आहोत. आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या मनात जे काही प्रश्न असतील या फॉर्म विषयी ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे. के लॉजिक करिअर काउन्सिलिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. इकडून अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी हे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे. नीटचे फॉर्म हे दिनांक 8 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 पर्यंत आपल्याला ते भरता येणार आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार आपणास वेगवेगळी फीज दिलेली आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर जनरल कॅटेगरीसाठी 1700 रुपये फी आहे. जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी एनसीएल यांच्यासाठी 1600 रुपये फी आहे. एससी एसटी या कॅटेगरीसाठी 1000 रुपये ही फी झालेली. जे विद्यार्थी एनआरआय मध्ये येतात त्यांच्यासाठी 9500 रुपये फी देण्यात आलेली आहे. अधिकृत वेबसाईटमध्ये एनटीएचे फॉर्म हे सुरू करण्यात आलेले. तर चला आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत का नीटचा फॉर्म ए टू झेड हा कसा भरायचा आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन पासून तर पेमेंट पर्यंत आपल्याला फॉर्म कसा भरता येणार आहे. सर्वात अगोदर आपण एनटीए ही वेबसाईट ओपन करणार आहोत. NIT.NTA.NIC.in ही वेबसाईट आपण ओपन करणार आहोत. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन जे काही आलेले आहे एनटीए कडून या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर नीट 2026 असे दिसत आहे. त्यावर आपण प्रथम क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आपणास या ठिकाणी 3 विंडो दिसतील. त्यामध्ये एक बुलेटिन इन्फॉर्मेशन आहे की ज्यामध्ये आपल्याला नीट संदर्भातल्या ज्या काही सर्व नियम अटी आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत. न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे अद्याप कोणीही रजिस्ट्रेशन केलेलं नाही. ज्या विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे ते विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशन करतील. आणि लॉग इन ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे किंवा काही माहिती अधुरी ठेवलेली आहे असे विद्यार्थी परत या ठिकाणी लॉग इन करून भरू शकतात. आपण नवीन विद्यार्थी आहोत, आपण न्यू रजिस्ट्रेशन करणार आहोत. न्यू रजिस्ट्रेशनला मी या ठिकाणी क्लिक करणार आहे. न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर आपल्या सर्वात अगोदर हा पेज आपल्या समोर ओपन होईल. या पेजमध्ये आपल्याला बुलेटिन इन्फॉर्मेशन म्हणजे नीट संदर्भात जी काही माहिती आहे आपल्याला ती यामधून घेता येणार आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी किती फीज दाखवलेली आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी पूर्ण हे पीडीएफ मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आपणास कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला फोटोग्राफ लागणार आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आपले सिग्नेचर लागणार आहे. दोन्ही हाताचे ठसे मागील व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवलेले कसे ठसे घ्यायचे आहे. त्यानंतर कॅटेगरीनुसार ज्या विद्यार्थी ज्या कॅटेगरीमध्ये येणार आहेत या वर्षीपासून हा नियम लागू झालेला आहे का विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट हे अपलोड करायचे आहे. म्हणजेच काय, जे विद्यार्थी एनसीएल मध्ये येतात त्यांना सेंट्रलचं कास्ट अपलोड करायचं. जे विद्यार्थी सेंट्रल ईडब्ल्यूएस मध्ये येतात त्यांना सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट हे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की 10वीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट कसे आहे. त्यानंतर जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांना अपलोड करायचं आहे. त्यानंतर ही सर्व माहिती आपण रीड केल्यानंतर आपल्याला पासवर्ड वगैरे कसा सेट करायचा हे सगळं डिटेल आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपण या चेकबॉक्सला क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड यावर क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर हा फॉर्म ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी आपल्याला सांगितलं प्लीज फिल द डिटेल्स एक्झॅक्टली ॲज पर प्रिंटेड ऑन द 10th मार्कशीट ऑर सर्टिफिकेट. म्हणजे काय, आपल्या 10वीच्या मार्कशीटनुसार आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची. म्हणजे आपल्या 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव असेल तसं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचंय. कॅन्डिडेट नेम, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर. म्हणजे काय तर आपण जर या ठिकाणी बघितलं तर मी माझं नाव टाईप केलेलं आहे, वडिलाचं नाव, आईचं नाव 10वीच्या मार्कशीटवर जसं आहे तसंच नाव आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथे घ्यायचं. लक्षात घ्या, अगोदरच आपल्याला एनटीए कडून सूचना आलेली की 10वीच्या मार्कशीटनुसारच नाव आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जेंडर निवडायचं, मेल फिमेल जे काही असेल. सेम माहिती आपण जी काही वर फिलअप केलेली तीच माहिती पुन्हा एकदा एनटीए कडून आपल्याला व्हेरीफाय केल्या जाते का आपण जी माहिती भरत आहात ती बरोबर आहे का. मग तीच माहिती आपल्याला पुन्हा एकदा खाली फिलअप करायची म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याकडनं चूक होणार नाही. त्यानंतर पुढे आपल्याला जी काही माहिती आपण फिलअप केलेली असेल ते दोन्ही आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपल्याला आपला पत्ता ऍड्रेस एंटर करायचा आहे. वर्तमान म्हणजे प्रेझेंट ऍड्रेस, ज्या ठिकाणी तुम्ही प्रेझेंट ऍड्रेस मध्ये राहतात तो पत्ता आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. जो काही एरिया असेल, कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, जिल्हा, पिनकोड जो काही असतो तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपला परमनंट ऍड्रेस जर तोच असेल
तर या ठिकाणी आपण त्याला क्लिक करून तोच ॲड्रेस ठेवू शकतो. परंतु काही विद्यार्थ्यांना जर दुसऱ्या राज्यामध्ये परीक्षा द्यायची असेल तर त्या ठिकाणचा तो पत्ता ते एंटर करू शकतात, पण त्यांना त्या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ द्यावं लागणार आहे. त्यानंतर आपला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा. मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, फॉर्म मध्ये बहुतांश गोष्टी एडिट होतील, परंतु मोबाईल आणि ईमेल हा एडिट होत नाही. त्यामुळे काळजी घ्या की आपला मोबाईल नंबर आपण काळजीपूर्वक टाकत आहोत का, ईमेल आय डी आपण टाकत आहोत का, मोबाईल आणि ईमेल जो काही आपण देणार आहोत तो ऍक्टिव्ह आहे का. स्वतःचाच ईमेल आय डी द्या, इतर कोणाचा ईमेल आय डी देऊ नका, कारण की त्यावरच एनटीए कडून सर्व सूचना हे आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात. एनटीए कडूनच आपल्याला मेल किंवा मोबाईलवर मेसेजद्वारे सगळ्या आपल्याला सूचना ज्या काही असतील त्या सगळ्या सूचना आपल्याला कळवल्या जात असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल का कृपया आपण ईमेल आय डी एकदा कन्फर्म करा, त्यानंतरच तो पुढे प्रोसेस करा. विद्यार्थ्यांना परमनंट ॲड्रेस हा बदलायचा असेल, शक्यतो प्रयत्न असं करा. प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तो ॲड्रेस तुम्हाला एंटर करायचा आहे. परमनंट म्हणजे जो काही तुमच्या गावाकडचा जे काही तुमचे जो डॉक्युमेंट प्रूफ असतील त्या डॉक्युमेंटच्या आधारे परमनंट ॲड्रेस घ्यायचा आहे. हे कोणासाठी करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र महाराष्ट्राच्या बाहेर घ्यायचं असेल असेच विद्यार्थी 2 ठिकाणी वेगवेगळे ॲड्रेस टाकू शकतात, अन्यथा इतर विद्यार्थ्यांना टाकण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी ते डायरेक्ट सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस त्यावर क्लिक करू शकतात. त्यानंतर आपण जो काही पासवर्ड सेट करणार आहोत तो पासवर्ड या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन आपल्याला जो द्यायचा आहे तो द्या. त्यानंतर कॅप्चर कोड टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर आपण जो काही माहिती भरलेली आहे त्याचा एक रिव्ह्यू आपल्याला दिसणार आहे. तुम्ही ज्यावेळेस सबमिट कराल तर ही माहिती आपण पुन्हा एकदा या ठिकाणी चेक करणार आहोत. त्यानंतर त्याला क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर आपण जी काही माहिती फिलअप केलेली आहे ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी आपण लक्षात घ्या मित्रांनो का आपण जी काही माहिती भरलेली ती काळजीपूर्वक आपल्या समोर कागदपत्र ठेवून काळजीपूर्वक एक एक अक्षर चेक करा, कारण की एक चुकी आपल्याला पुढे त्रास देणार आहे. त्यामुळं ज्या काही गोष्टी आपण फिलअप केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला या दोन्ही ठिकाणी टिकमार्क करायचं आहे का मी जी काही माहिती चेक केलेली ती बरोबर आहे, माझा पत्ता मोबाईल नंबर हे जो काही असेल तो बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला खाली आय अग्रीवर क्लिक करायचं आहे. आय अग्रीवर क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिटला क्लिक ज्यावेळेस तुम्ही कराल तर तुमच्या मोबाईलला एक ओटीपी येईल. येस करायचं. येस केल्यानंतर आपल्या मोबाईलला ओटीपी येईल. जो काही ओटीपी तुमच्या मोबाईलला आला असेल तो ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा. एंटर झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो ओटीपी मी घेतलेला आहे तो दिसत आहे तो एंटर करायचा आणि आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म या ठिकाणी दिसेल, म्हणजे फॉर्मची आपली सुरुवात झालेली या ठिकाणी दिसेल. आता या ठिकाणी दिसते की रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजे आपली बेसिक जो रजिस्ट्रेशन आहे तो कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला स्वतःचे नाव, आपले रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर आपण जे काही प्रोसेस केलेली त्यापैकी रजिस्ट्रेशन फॉर्म आपला कंप्लीट झालेला आहे, म्हणजेच काय तर बेसिक रजिस्ट्रेशन हे आपले पूर्ण झालेले आहे. मग आपल्याला पुढील स्टेप्स कंप्लीट करायच्या, म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करायचा आणि पेमेंट कंप्लीट या 2 गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो काही आपला ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे एनटीए कडून जनरेट करण्यात आलेला तो नंबर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी नंबर मित्रांनो लिहून घ्या किंवा आपल्या ईमेलला मोबाईलला तो आलेला असेल तो सांभाळून ठेवा. त्यानंतर आपण फॉर्म फिलअप ऍप्लिकेशनवर क्लिक करणार आहे. फिलअप ऍप्लिकेशन फॉर्म यावर मी क्लिक करणार आहे. त्यानंतर मला या ठिकाणी माझी सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे कारण मी काय काय प्रोसेस केलेलं आहे. तर माझी बेसिक माहिती मी भरलेली आहे. अजून बाकीच्या सगळ्या स्टेप मला इनकम्प्लीट आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत. मग मी या ठिकाणी रजिस्टर पर्सनल डिटेलला क्लिक करणार आहे. रजिस्टर पर्सनल डिटेल क्लिक केल्यानंतर मी जी काही सुरुवातीला माहिती भरलेली होती म्हणजे बेसिक रजिस्ट्रेशन केलेलं होतं हे सगळं बेसिक रजिस्ट्रेशन मला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर पुढे मला नॅशनॅलिटी विचारल्या जाणार आहे. मग नॅशनॅलिटीमध्ये इंडियन, OCI म्हणजे बाहेरचे जे काही विद्यार्थी असतील बाहेर देशातले ते विद्यार्थी या ठिकाणी आपण भारताचे रहिवासी आहोत म्हणून आपण या ठिकाणी इंडिया निवडणार आहोत. त्यानंतर इंडिया निवडल्यानंतर आपण कोणत्या राज्यातून 12वी देत आहोत हे लक्षात घ्या मित्रांनो. हे नेटिव्हिटी असतं, हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा की आपण ज्या राज्यातून 12वी देत आहोत ते राज्य इथं काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे, कारण की तेच आपल्याला पुढे 85% ग्राह्य धरले जात असते त्या ठिकाणी. मग आपण ज्या काही राज्याचे आहोत आपण महाराष्ट्राचे आहोत म्हणून महाराष्ट्र या ठिकाणी निवडणार आहे. त्यानंतर कॅटेगरी निवडायची. कॅटेगरीमध्ये बघा या ठिकाणी 4च प्रकार आपल्याला 4 ते 5 प्रकार दिसत आहेत. एक जनरल EWS, OBCL, NCL, SC, ST,
जनरल, या 5 कॅटेगरी आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. आता जनरल ईडब्ल्यूएस मध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं ईडब्ल्यूएस उपलब्ध आहे असे विद्यार्थी सेंट्रल ईडब्ल्यूएस मधून भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे ओबीसी एनसीएल उपलब्ध आहे ते विद्यार्थी एनसीएल मधून भरू शकतात. एससी एसटी साठी दोन्ही कास्ट चालू शकतात आणि बाकीचे विद्यार्थी जनरल मध्ये बघतील. परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर आपल्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट उपलब्ध नसेल, आपल्याजवळ वेळ खूप आहे, म्हणजे जवळजवळ 1 महिना आपल्याजवळ आहे, प्रयत्न करा की आपल्याजवळ सर्टिफिकेट उपलब्ध झालं पाहिजे. परंतु नसेल तर आपण ती पावती देऊन सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतो. परंतु काही कंडिशन मध्ये असं होतं की बाबा सर्टिफिकेट मिळतच नाही, तर त्यावेळेस तुम्ही जनरल मध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता. त्याचं कारण असं आहे का स्टेटमध्ये प्रत्येक राज्याची काउन्सिलिंग ही वेगवेगळी होत असते, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी तुमची कॅटेगरी ही चेंज करू शकता. मग जी काही कॅटेगरी असेल, माझी ओबीसी कॅटेगरी, मी या ठिकाणी ओबीसी निवडणार आहे, पुन्हा 30 कॅटेगरी सेम निवडणार आहे. त्यानंतर मला हे प्रमाणपत्र कोणी दिलेलं आहे किंवा माझ्याजवळ पावती आहे का सर्टिफिकेट आहे, माझ्याजवळ सर्टिफिकेट आहे, मी यस केलेलं आहे. त्यानंतर मला त्या ठिकाणी माझ्या सर्टिफिकेटचा नंबर विचारला जाणार आहे, सर्टिफिकेटची डेट विचारला जाणार आहे, ते मला कोणी दिलेलं आहे, नेम ऑफ द ऑथॉरिटी, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. तर आपल्याला ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं नाव मेन्शन करा. त्यानंतर आर यू डायबिटीज, म्हणजे तुम्हाला मधुमेह आहे का, यस नो मध्ये उत्तर द्या. त्यानंतर तुम्ही कोणत्या भागात राहता, तुम्ही शहरी भागात राहता का ग्रामीण भागात राहता. म्हणजेच काय, तर जर तुमचा पत्ता हा ग्रामीण भागातला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रुरल निवडा. जर तुमचा शहरी भागातला पत्ता असेल किंवा तुम्ही शहरी भागात राहत असाल तर त्या ठिकाणी अर्बन हे निवडा. त्यानंतर आपलं जे काही फॅमिली इन्कम असेल, एक टेंटेटिव्ह आकडा द्या. एक्झॅक्ट प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं नाहीये, तुम्हाला एक टेंटेटिव्ह आकडा यामध्ये द्यायचा आहे, तो टेंटेटिव्ह आकडा तुम्ही यामध्ये घेऊ शकता. जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात, जसे मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारशी असे जे काही विद्यार्थी असतात ते मायनॉरिटीमध्ये येत असतात. तर मायनॉरिटीमध्ये आपण जर यस केलं तर यस केल्यानंतर आपल्यासमोर ह्या कॅटेगरी दिसतील, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, पारशी, जैन, यांच्यासाठी काही रिझर्वेशन कोटा असतो, म्हणजे काही मायनॉरिटी कॉलेज असतात. तर जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात त्यांनी या ठिकाणी यस करायचंय, जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येत नाही त्यांनी या ठिकाणी नो करायचंय. त्यानंतर रेसिडेंट, आपला कंट्री इंडिया आहे. मोड ऑफ प्रिपरेशन, म्हणजे तुम्ही शिक्षण कसे घेतात, म्हणजे तुम्ही कोचिंगच्या माध्यमातून घेता, सेल्फ स्टडी घेता तर ऑनलाईन, यातून तुम्ही कोणतेही निवडा, याने काही फरक पडत नसतो, याचा फॉर्म भरताना काही इफेक्ट नसतो. सेल्फ स्टडी निवडा, कोचिंग निवडा, ॲज अ विश, तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते निवडू शकता. पण सेल्फ स्टडी मोड हे निवडलेले आहे. आता हे पोशाख संदर्भात, म्हणजे ड्रेस, म्हणजे आपल्याला एनटीने ठरवून दिलेल्या त्या ड्रेस कोडमध्ये जायचं आहे का, किंवा आपल्याला त्याच्यातून सूट हवी आहे का. ज्यांना सूट हवी असेल त्यांनी यस करायचं. बहुतांश काही कॅटेगरीच्या काही धर्माचा ड्रेस असतो, ते धर्माचे ड्रेस विद्यार्थी ते घालून जाऊ शकतात, त्यासाठी त्याला यस करायचंय. बाकी इतर विद्यार्थ्यांनी बहुतांश नो या ठिकाणी करायचंय. त्यानंतर आपल्याला जो काही कॅप्चर कोड असेल तो एंटर करायचा आणि सेव्ह नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी करायचं. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तो तुम्हाला विचारेल का हा डेटा तुम्हाला सबमिट करायचा आहे का, आपण या ठिकाणी यस करणार. पीडब्ल्यूडी संदर्भात माहिती विचारल्या जाणार. म्हणजेच काय, दिव्यांग जे विद्यार्थी आहेत, एखादा विद्यार्थी जर दिव्यांग असेल, आपण उदाहरण म्हणून एक विद्यार्थ्याचं यस करून बघणार आहोत, तर या ठिकाणी मी यस केलेलं आहे. यस केल्यानंतर त्याचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ हे ऑटोमॅटिक आलेलं दिसेल. त्यामध्ये दिव्यांगाच्या प्रकारमध्ये त्याच्याजवळ काय उपलब्ध आहे, यूडीआयडी कार्ड आहे का डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे, जे काही असेल त्या दोघांपैकी एक त्यांनी या ठिकाणी निवडायचं आहे. निवडल्यानंतर त्याची जी काही माहिती असेल आपल्याला ती या ठिकाणी दिसेल आणि त्याला यूडीआयडीचा कार्ड नंबर किंवा जो काही सर्टिफिकेट आपण दिलेला आहे तो सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी एंटर करायचा, पुन्हा एकदा त्याला एंटर करायचा, कॅप्चर कोड टाकून त्याला सबमिट करायचा आहे. जे विद्यार्थी अपंग नाहीत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नो करायचं आहे. नो केल्यानंतर सबमिट आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सबमिट नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आय विल शो वांट टू सबमिट दिस सेक्शन, या ठिकाणी त्याला यस करायचं. पुढची स्टेप आपली असणार आहे आधार डिटेल्स. आपल्याला आधारचा नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. या ठिकाणी आपण जो काही ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये माहिती भरलेली आहे ॲज पर 10th मार्कशीट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेली का आपण जे काही आधारची माहिती देणार आहोत ती एनटीएला शेअर करण्यासाठी आपण तयार आहोत, म्हणून आपण या ठिकाणी आधारचा नंबर देत आहोत. मग आपल्याला काय करायचं, या दोन्ही ठिकाणी आपला आधारचा नंबर टाकायचा, कॅप्चर कोड टाकायचा आणि त्याला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक मेसेज येईल का ही माहिती तुम्हाला सबमिट करायची का, आपण ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलला एक ओटीपी येईल.
तो OTP आपल्याला घ्यायचा, जो आधारची लिंक आहे त्यावर एक OTP येणार आहे, तो OTP एंटर करायचा आहे. त्यानंतर सबमिट OTP करायचं आहे. सबमिट OTP केल्यानंतर पुन्हा एक मेसेज येईल की ही माहिती तुम्हाला प्रोसेस पुढे करायची आहे का. आपण त्यावर ओकेवर क्लिक करू. ओकेवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या आधारला जी काही माहिती आहे ती आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी डिटेक्ट झालेली दिसेल. म्हणजेच काय तर जर तुम्ही आधारला फोटो अपडेट केलेला असेल तर जो काही नवीन फोटो चालू दिसेल, NTA कडून मागेही सूचना देण्यात आलेल्या होत्या की बाबा आधार कार्डचे फोटो किंवा इतर माहिती जी काही असेल ती अपडेट करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अद्याप आधारची माहिती अपडेट केलेली नसेल तर माझी विनंती आहे की आपण आधारची माहिती अपडेट करून घ्या, फोटोही आपला अपडेट करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली जर आपण इथं बघितलं तर आपला आधारचा नंबर आपल्याला या ठिकाणी दाखवला जात आहे. डिस्क्रिप्शन मध्ये असं दाखवलं आहे की बाबा ॲज पर ॲप्लिकेशन, म्हणजे ॲज पर ॲप्लिकेशन तुम्ही जी काही माहिती भरलेली अशी या पद्धतीची आहे. त्यानंतर आधार प्रमाणे अशी आहे. आता या विद्यार्थ्याची कंडिशन आपण जर बघितली तर सर्व माहिती क्लिअर आहे, परंतु एक प्रॉब्लेम असा आहे की बा या विद्यार्थ्याचा आडनाव अगोदर आहे मार्कशीटवर आणि आधार कार्डवर नाव अगोदर आहे. परंतु इथं घाबरण्याचं काही कारण नाही मित्रांनो. आपल्यासाठी एक पर्याय म्हणून NTA ने प्रॉस्पेक्टमध्ये एक फॉर्मॅट दिलेला आहे. तर तो फॉर्मॅट आपल्याला प्रिंट करायचा आहे आणि तो फॉर्मॅट प्रिंट करून आपल्याला आपल्या ज्या कॉलेजमध्ये आपला प्रवेश आहे किंवा ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळे ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी फोटो वगैरे चिटकून आपल्याला त्यावर त्यांचं स्टॅम्प आणि सही घ्यायची आहे. हे परीक्षेच्या वेळेस आपल्याला लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी घाबरण्याचं कारण नाही. मिसमॅच जरी झालेला असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याला पर्याय NTA ने दिले, परंतु स्पेलिंग मिसमॅच नसावी हे पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपली स्पेलिंग मार्कशीट प्रमाणे तंतोतंत असणं गरजेचे आहे. त्यानंतर मी या ठिकाणी नेक्स्ट करेन अपार आय. आता अपार ID जर आपल्याकडे असेल तर आपण येस करा, नसेल तर नो करा. जर माहिती जुळत असेल तरच त्याला पुढे करा, नसेल होत तर त्याला नो करून सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. अपार ID हे काही मॅन्डेटरी नाही. जर येस असेल तर तुम्ही येस करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमची जी काही डिटेल असेल ती डिटेल यामध्ये फिलअप करा. त्यानंतर अपार ID टाका. अपार ID टाकल्यानंतर कॅप्चर कोड टाकून सबमिट करा. सबमिट जर केल्यानंतर जर डिटेल मॅच होत नसेल तर घाबरू नका मित्रांनो. तर नसेल डिटेल मॅच होत तर त्याला सोडून द्या, नो करा. नो केल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल आर यू शुअर वांट टू सबमिट, त्याला ओकेला क्लिक करा. ओकेला क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म पुढे जाईल. त्यानंतर आपल्याला विचारलं जाणार आहे आपले परीक्षेचे माध्यम, क्वेश्चन पेपर मीडियम. हे खूप महत्वाचे आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्याला ज्या भाषेत पेपर द्यायचा आहे ती भाषा या ठिकाणी आपल्याला निवडायची. त्यामुळे आपण ज्या काही भाषेत पेपर देणार आहोत ती भाषा आपण इथे निवडू शकता. जनरली सगळे मुलं इंग्लिशमध्ये देतात, आपण इंग्लिश भाषा इथे निवडणार आहोत. त्यानंतर आपल्याला एक्झाम सेंटर, इथं काळजी घ्या, एक्झाम सेंटर आपण जे निवडणार आहोत ते आपल्या राज्यातले महाराष्ट्रामधले केंद्र आपण घेणार आहोत. मग ज्या विद्यार्थ्यांनी 2 ॲड्रेस जर फिलअप केलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 राज्य दिसतील. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर त्यांना एकच राज्य दिसेल, ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या राज्यातील जे काही जिल्हे आहेत ते जिल्हे दिसतील. या ठिकाणी आपण आपल्या आधारप्रमाणे जो काही आपला ॲड्रेस असेल आपल्या जवळचे जिल्हे यामध्ये आपण निवडू शकता. जे काही 3 आपल्याला यामध्ये 3 जिल्हे निवडायचे आहेत, 3 जिल्हे आपण निवडू शकता. 3 जिल्हे निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या पालकाचं जे काही फादर्स असेल, फादर काय करतात हे विचारलं जाईल. आपलं जे काही असेल ते तुम्ही यातून निवडू शकतात. त्यांचं क्वालिफिकेशन निवडा. सेम आपल्याला मदरचं विचारलं जाणार आहे, मदरविषयी एज्युकेशन विचारलं जाणार आहे. ही जी काही माहिती आपण फिलअप केली त्यानंतर कॅप्चर कोड आपल्याला टाकायचं, सेव्ह नेक्स्ट करायचं. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला तो सबमिट करायला विचारला, आपण येस करून पुढे जायचंय. त्यानंतर आपल्याला 10वीची माहिती विचारला जाणार आहे. तर 10वीची जी काही माहिती आहे आपली, आपण कधी पास झालो, कोणत्या वर्षी झालो, त्यानंतर योग्यता परीक्षा काय आहे, त्यानंतर आपण जी शाळा आहे ती शाळा ग्रामीण भागातली का शहरी भागातली ती आपण निवडू. कॉलेजचा प्रकार जो काही असेल तो आपण या ठिकाणी निवडणार. त्याचा जिल्हा, 10वीचा जिल्हा. त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला जो काही जिल्हा असेल, शाळेचा जो काही प्रकार असेल, जसं अनुदानित, विनाअनुदानित, गव्हर्नमेंट ॲडेड, जे काही असेल तुम्ही निवडा. इथं काही इतका फरक पडत नाही. जी तुमची पद्धत असेल किंवा ज्या पद्धतीचं तुमची शाळा असेल त्या पद्धतीत तुम्ही निवडू शकता. त्यानंतर ज्या राज्यात आहे ते राज्य तुम्ही इथं या ठिकाणी निवडा. ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा निवडा. ज्या तुम्हाला 10वीला जो काही बोर्ड असेल, स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड घ्या, CBSE बोर्ड असेल तर CBSE बोर्ड घ्या. त्यानंतर या ठिकाणी रिझल्ट मोड आपल्याला निवडायचंय. आपलं रिझल्ट मोड निवडल्यानंतर जे काही अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना CGPA मार्क्स असतात किंवा पर्सेंटेज असतात.
तर बहुतांश विद्यार्थी पर्सेंटेजमध्ये असतात. आपण या ठिकाणी पर्सेंटेज निवडू. पर्सेंटेज निवडल्यानंतर आपल्याला कितीपैकी किती मार्क्स मिळालेले आहेत हे टोटल मार्क्स, ऑब्टेन मार्क्स, पर्सेंटेज हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. आपला 10वीचा रोल नंबर, आपल्या शाळेचं नाव पूर्ण टाका. पूर्ण पत्ता सेट असेल तर तो टाका, नसेल तर तुम्हाला जितकं जमेल तितकं टाकण्याचा प्रयत्न करा. नंतर कॉलेजचा शाळेचा पिन कोड आपला. 12वीच्या डिटेलमध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी असणार आहेत, एक फ्रेशर आणि एक रिपीटर. म्हणजे जे विद्यार्थी रिपीटर आहेत ते पास झालेले असतील. जे अपिअरिंग आहे म्हणजे यावर्षी 12वीला आहेत ते अपिअर या ठिकाणी निवडतील. जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांनी पास निवडायचे. त्यानंतर आपण ज्या वर्षी 12वी पास झालो ते निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्वालिफाईंग कोड दिलेला आहे. रिपीटर विद्यार्थ्यांसाठी 2 आहे, बाकी इतर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कोड असतात, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत नंतर. त्यानंतर आपली जी काही 12वीची माहिती असेल आपण या पद्धतीने भरायचं. आपलं कॉलेजचा प्रकार, बोर्ड वगैरे, क्वालिफाईंग एक्झाम वगैरे, पर्सेंटेज. जे रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मार्क्स वगैरे, सीट नंबर वगैरे एंटर करायचा आहे. जे विद्यार्थी अपिअर आहेत म्हणजे यावर्षी 12वी देत आहेत तर त्यांनी अपिअर निवडायचे 2026 या ठिकाणी ऑटोमॅटिकली. आणि जे विद्यार्थी फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी कोड नंबर 1 हा ऑटोमॅटिक आलेला आपल्याला दिसेल. त्यानंतर शाळेचा प्रकार वगैरे जो काही असेल आपला तो आपण या ठिकाणी निवडलेला दिसेल. बोर्ड, रोल नंबर हे डिसेबल झालेलं या ठिकाणी आपल्याला रोल नंबर एंटर करण्यासाठी दिलेलं नाही. त्यानंतर आपण जी काही माहिती फिलअप केलेली आहे त्यानंतर कॅप्चर कोड टाकायचं. कॅप्चर कोड करून आपली माहिती सेव्ह करायची, तिला यस करायचं. यस केल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. या तुम्ही जुळे भाऊ बहीण असा तर या ठिकाणी आपल्याला यस नो करायचं. आपण जर यस केलं तर दोघांची माहिती आपल्याला यामध्ये फिलअप करायची आहे, हे लक्षात ठेवा. जुळे जर असाल तर या ठिकाणी यस करूनच आपल्याला माहिती भरायची आहे, म्हणजे दोन्ही विद्यार्थी जर परीक्षा देणार असतील तर. त्यानंतर पुढे आपल्याला या अगोदर तुम्ही नीटची परीक्षा दिलेली आहे का, यस नो. जर आपण यस केलं तर या ठिकाणी किती अटेम्प्ट दिलेले या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. त्यानंतर आपलं जन्मस्थान, आपलं ज्या देशात झालेला आहे तो देश आपल्याला इथे निवडायचा, ज्या राज्यात झाला तो राज्य निवडायचा, ज्या जिल्ह्यात झाला तो जिल्हा निवडायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकून त्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर येस करून पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला अल्टरनेट मोबाईल आणि ईमेल या ठिकाणी आपल्या पालकाचा, भावाचा, बहिणीचा कोणाचाही नंबर द्या. या ठिकाणी नंबर देऊन आपल्याला या ठिकाणी मोबाईल आणि ईमेल द्यायचं, कॅप्चर कोड एंटर करायचं आणि गेट ओटीपी म्हणायचं. ओटीपी घेतल्यानंतर इथं मेसेज येईल का तुमच्या मोबाईलला ईमेल आणि मोबाईलला ओटीपी पाठवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला जो काही मोबाईलला ओटीपी आलेला आहे आणि ईमेलला आलेला आहे तो एंटर करायचा आणि व्हेरीफाय नेक्स्ट करायचा. व्हेरीफाय नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो इथं खूप महत्वाचा पार्ट आलेला आहे, यावर्षी नवीन झालेला बदल म्हणजे लाईव्ह फोटो. आता लाईव्ह फोटो आपला आधारशी मॅच झाला पाहिजे तरच आपला फोटो पुढे जाणार आहे, अन्यथा आपला फोटो पुढे जाणार नाही. आता शक्यतोवर आपण प्रयत्न करा तर जर आपण लॅपटॉपवर फॉर्म भरणार असाल किंवा कुठेही भरणार असाल तर लाईव्ह कॅप्चर करून आपण तो फोटो घेऊ शकतो. जर तसं होत नसेल तर या ठिकाणी आपल्याला एक QR कोड दिलेला आहे, हा मोबाईलला स्कॅन करून आपण ती लिंक ओपन करून आपला फोटो कॅप्चर करू शकतो. फोटो असा शक्यतोवर असा घ्या का मागे व्हाईट बॅकग्राऊंड असावा, त्या ठिकाणी क्लिअर आपला 80% चेहरा दिसला पाहिजे असा फोटो आपल्याला त्यामध्ये लाईव्ह कॅप्चर करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो काही फोटो घेतलेला आहे तो फोटो आपल्याला या ठिकाणी दिसेल, त्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं, पुढे जायचं. तो यस विचारेल, आपण पुढे जायचं. त्यानंतर आपल्याला अपलोड करायचे पासपोर्ट साईज, लेफ्ट हँड राईट हँड फिंगर, सिग्नेचर, कॅटेगरी सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट आणि आपलं जे काही ॲड्रेस प्रूफ असेल त्या ॲड्रेस प्रूफ आपण या ठिकाणी अपलोड करणार. या ब्राउजला क्लिक करायचं. ब्राउजला क्लिक केल्यानंतर आपलं जे काही फोल्डर आपण बनवलेलं असेल त्या फोल्डरमध्ये डॉक्युमेंट सेव्ह केलेले असतील, फोटो घेतलेला असेल तर त्या ठिकाणी मी फोटोवर क्लिक करेल. त्यानंतर अपलोडला क्लिक करेल. या ठिकाणी मला इमेज सक्सेसफुली अपलोड झालेली दिसेल. या ठिकाणी बघा क्लिक व्ह्यू, आपण जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते इथं व्ह्यू करून आपण बघू शकतो. अशाच पद्धतीने आपण सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करणार आहोत. प्रत्येकाची आपल्याला या ठिकाणी साईज दिलेली. त्यानंतर आपण कॅप्चर कोड एंटर करू. कॅप्चर कोड एंटर केल्यानंतर सेव्ह नेक्स्ट करू. सेव्ह केल्यानंतर तुमचा फॉर्म फायनली सबमिट करायचा की या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल, आपण यस करू. यस केल्यानंतर आपल्या फॉर्मची जी काही प्रिव्ह्यू आहे ती प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आपण ती प्रिव्ह्यू 1 बाय 1 पेजच्या माध्यमातून बघणार आहोत. जी काही माहिती आपण भरलेली आहे ती पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. प्रत्येक माहितीला आपण या ठिकाणी टिकमार्क करत जायचं आहे. एक एक ठिकाणी जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंटही दिसतील. त्यानंतर आपल्याला जर फॉर्म आपला पूर्ण क्लिअर असेल आणि आपल्याला असं वाटतं की सगळी माहिती आता बरोबर आहे तर या ठिकाणी आय ॲग्रीला क्लिक करा, फायनल सबमिट करा.
यस करा. यस केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. त्यानंतर सुरुवातीला आपण जो काही ईमेल एंटर केला होता त्या ईमेलवर एक व्हेरिफिकेशन करायचं आहे. या ठिकाणी क्लिक व्हेरीफायला क्लिक करायचं. आपण जो काही ईमेल दिलेला आहे तो दिसेल. कॅप्चर कोड टाका, सबमिट करा. सबमिट केल्यानंतर गेट ओटीपी, तुमच्या ईमेलला ओटीपी येईल. तो ओटीपी घ्या, ते ओटीपी एंटर करा, व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला सक्सेस व्हेरीफाय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर पेमेंटला जा, पेमेंटवर क्लिक करा. या ठिकाणी पेमेंट मोड निवडा. पेमेंट मोड निवडल्यानंतर जे काही तुम्हाला गेटवे दिलेले त्यापैकी गेटवे निवडा. प्रोसीड पेमेंट करा. या ठिकाणी प्रोसीड पेमेंटमध्ये तुमच्याकडे जर यूपीआय असेल तर यूपीआयवर क्लिक करा. जो काही फोनपे गुगल पे असेल त्यावर क्लिक करा. तुमचा फोनपेचा जो काही यूपीआय आयडी असेल तो यूपीआय आयडी टाका, त्याला व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं नाव दिसेल. प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर जी काही रक्कम आहे आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला दिसेल. सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी बघा पूर्ण स्टेप आपल्याला कंप्लीट झालेला दिसत आहे. त्यानंतर आपण डाउनलोड कन्फर्मेशन पेजवर क्लिक करायचंय. त्यानंतर आपला व्यवस्थित असा डाउनलोड कन्फर्मेशन पेज आपल्याला डाउनलोड झालेला दिसेल. आपल्या मनात जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात किंवा आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या फॉर्म विषयी जर तुम्हाला काही अडचण असेल तर ते विचारू शकतात. काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपण नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.